आज मी मावशीसोबत गेले होते आराध्याच्या स्कूलला. मी फर्स्ट टाईम तिचं स्कूल बघितलं आणि तिथं आम्हाला रिठ्ठाचं झाड दिसलं आणि आम्ही तिला घ्यायचं सोडून रिठ्ठाच वेचत बसलो. बऱ्याचशा रिठ्ठा पडलेल्या होत्या. म्हटलं घरी वेचून नेऊ, थोड्याशा ओल्या पण होत्या, सुकाट ठेवू आणि मग त्याचा यूज होईल. आणि तिचं स्कूल सुटायला पण वेळ होता थोडासा. वंदे मातरम झालं आणि स्कूल सुटलं. तसं घरी आलो. घरी डॉक्टर्स चाललं होतं डायनोसॉर बनवायचं. प्रेमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यासाठीच आम्ही डायनोसॉर बनवत होतो आणि ते पण बनवत होते आणि मी पण त्यांची जरा हेल्प करत होते, कारण की दोघांनी मिळून बनवायचं होतं. 5 तारखेला त्याचं फंक्शन आहे आणि 4-5 वाजले आणि आत्या मामा घरी आले. ते आले होते आणि नैतिक आले, माझ्या नंदेचा मुलगा, ते पण आले होते आणि त्यांनी बरंचसं त्यांना खायला पण आणलेलं आणि गावाकडचा खाऊ सगळंच आणलं होतं बरं का. द्राक्ष आणले, परत वॉटरमेलन आणलं होतं. प्रेमला खूप आवडतं वॉटरमेलन. तर नंतर आत्या आहे ना बॅगमध्ये सगळं काढत होत्या काय काय आणलेलं आहे, काय काय नाही. तर वंशूसाठी पापडी आणली होती, प्रेमासाठी भेळ आणली होती आणि हे पण आणलेलं. परत गाठीकडे असताना ते, तर ते होळीला लागतं. होळीनंतर मग ते पाडव्याला तेच ठेवता नाही का, तर ते पण आणलेले. अजून शेवग्याचे शेंगा आणले. ते सगळं काढत होत्या बरं का. एक एक सांगत होता काय काय आणलं काय काय नाही आणलेलं. म्हटलं थोडासा व्हिडिओ काढू त्यांचा पण. आणि त्यांनी ना चिगूर पण आणला होता. चिगूरची रेसिपी तर मी तुमच्याशी शेअर केली आधीच. तर ते पण आणलं. बरंचसं काय काय आणलं होतं. छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये भरून आणलं होतं. शेवग्याच्या शेंगा पण आणलं होतं गावाकडनं, गावरण होत्या त्या. आणि त्या मला सांगत होत्या हे बघ हे आणलंय, ते आणलंय. आणि चिंचा पण आणल्या होत्या. चिंचा मी आधी पण आणल्या, पण त्यांना माहीत नव्हतं वाटतं, तर चिंचा पण आणल्या होत्या त्यांनी. आणि चिगूर बघून तर मला एकदम भारी वाटत होतं बरं का, कारण की मी त्याची भाजी, आणि खरंच ताईंनो मी ती भाजी केली ना एकदम मस्त लागली बरं का. आता आपल्या इकडे तर सिटीमध्ये नाही भेटत, तो गावाकडेच भेटतो तेवढा 1 महिनाभर. त्यामुळं मी तुम्हाला असं म्हणू पण नाही शकत का तुम्ही ट्राय करा, कारण की ज्याला भेटतं त्याचं ते आता हेच नाही का. आणि हे बघा हे गाठीकडे कडा आहे ना, इथपर्यंत येऊपर्यंत तो फुटला होता. हे बघा मी तुम्हाला सोडून दाखवते. त्याचे 2 तुकडे झाले होते. प्रेमासाठी आणलं होतं ते कडं पण मग साखरीचं मस्त होतं बरं का. त्याला काही दाखवलेलं नाही मी ते. आणि ही एक गाठी म्हणजे माळ होती, ती आता पाडव्याच्या दिवशी लावू. मग ती आपण गुढीला. नंतर मग जेवढं राहिलं होतं डायनोसॉर काही बनवायचा ठेवलेला होता, डॉक्टर क्लिनिकला गेले होते, त्यामुळं मग संध्याकाळी त्यांनी परत ते काढायला म्हणजे लावायला घेतलं होतं. त्यांनी डायनोसॉरचे दात वगैरे पण बनवले. तोपर्यंत मी बाकीचं सगळं काम आवरत होते. काम आवरून झालं आणि त्यांनी ना हे बघा 11:30 12:45 होत आले होते आणि फायनली डायनोसॉर तयार झाला. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.